हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि मी फॅशन, लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, ब्लॉग्स याच्यावरती व्हिडिओज करते. जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब नसेल केलं आणि माझे व्हिडिओज बघितलेले नसतील, नक्की माझे बाकीचे म्हणजे आधीचे सगळे व्हिडिओज जाऊन बघा. सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज आपण बघणार आहोत समर स्पेशल मेकअप लुक. सध्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाहेर जाताना मेकअप कसा करू हा प्रश्न पडतो. किंवा मग काहींना ऑइली जर का तुमचा फेस असेल तर मेकअप केल्यावर तिथं अजूनच ऑइली होतोय. तर त्यासाठी काही माझ्याकडे टिप्स आहेत. त्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो लेट्स गो. चला तर मग आता आपण मेकअपला चालू करूया. तर मेकअप करण्याआधी मी सर्वात आधी वापरणार आहे प्लमचं हे टोनर. ह्या प्लमच्या टोनरने आपला फेस जो आहे ना तो एकदम हायड्रेटेड राहतो. एकदम मस्त वाटतं. आणि उन्हाळ्यामध्ये जर का आपण असं स्प्रे करतोय ना, वाव, खूप छान वाटतं. हे झाल्यावरती थोडंसं टॅप टॅप करायचं. टोनर लावून झालेलं आहे. तर आता आपण अप्लाय करणार आहोत सनस्क्रीन, कारण की सनस्क्रीन हे या मेकअप लुक मध्ये मस्ट आहे. आणि ते कुठलं सनस्क्रीन यूज करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार. मी आता इथे यूज करते हे डॉक्टर शेट्सचं सॅरामाइड अँड विटॅमिन सी ऑइल फ्री सनस्क्रीन आहे. तुम्ही सुद्धा सनस्क्रीन यूज करताना मी असं नाही बोलत आहे की डॉक्टर शेट्सचं यूज करा. तुम्ही कुठलंही सनस्क्रीन यूज केलं तरी चालेल, पण ते सनस्क्रीन ऑइल फ्री असलं पाहिजे. जेणेकरून काय होतं की आपण बाहेर गेल्यानंतर आपला फेस जो आहे किंवा मेकअप केल्यानंतर आपला फेस जास्त ऑइली असा दिसणार नाही. सो या, हे SPF 50 PA+++ आहे आणि ऑइल फ्री सनस्क्रीन आहे. तर हे थोडंसं आपण अप्लाय करून घेऊया. अजिबात व्हाईट कास्ट येत नाही आणि तुम्ही बघू शकता असा ऑइली असा फेस नाही दिसणार. मानेला विसरायचं नाही. सो सनस्क्रीन लावून झालेलं आहे. सनस्क्रीन नंतर मॉइश्चरायझर यूज करायचं असं, पण मॉइश्चरायझर आज मी फाउंडेशन सोबत यूज करणार आहे. सो मी आधी कन्सिलर यूज करून घेते. हे आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर. बऱ्यापैकी संपत आलंय. सो फक्त आपल्याला जिथे डार्क स्पॉट्स आहेत किंवा तुम्हाला पिंपल आला असेल, पिंपलचा डार्क स्पॉट असेल, थोडंसं पिगमेंटेड असं झालेलं आहे, तिथेच आपल्याला हे कन्सिलर लावून घ्यायचं आहे. थोडंसं नाकाला. मला इथे पिंपल आला होता, सो त्याचा डार्क स्पॉट आहे, तिथे लावून घ्यायचं आणि इथे थोडं. बस डन. आपल्याला एवढंच कन्सिलर यूज करायचं आहे. आणि आता हे ब्लेंड करून आणि कन्सिलर आपण अप्लाय करून घेतल्यानंतर लगेचच ब्लेंड करून घ्यायचं. तर मी ते हातानेच ब्लेंड करून घेते. तुम्ही ब्युटी ब्लेंडरनी सुद्धा ब्लेंड करू शकता, पण मला कन्सिलर हे छान असं हाताने अप्लाय करायला आवडतं. म्हणजे ते कसं नीट लागतं. मी या हाताने थोडंसं असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता मी थोडंसं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते. हाताने मी पहिल्यांदा ह्याच्यासाठी ब्लेंड करते कन्सिलर की ते छान असं ब्लेंड होतं. जिथे आपल्याला छान असं मस्त असं अप्लाय करायचं तिथे होतं. आणि मग त्याच्यानंतर फक्त टॅप टॅप करायचं ब्युटी ब्लेंडरनी. ब्युटी ब्लेंडर जे आहे ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं, कोरडं नाही घ्यायचं. सो कन्सिलर तर आपण लावून घेतलेलं आहे. लिप बाम लावायचं राहिलंय. चालू केला आणि लिप बामच लावायची विसरली. मेकअप करायच्या आधी लिप बाम लावून घ्यायचा, म्हणजे काय होतं की तोपर्यंत आपले लिप्स छान असे मॉइश्चराइज होतात. सो मी डॉट अँड कीचं हे लिप बाम इथे यूज केलेलं आहे. खूप छान लिप बाम आहे, टिंटेड आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. ओके, सो आपण कन्सिलर छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला लावायचं आहे फाउंडेशन.
रिसेंटली ना मी हा एक मिरर घेतलेला आहे, ऑफलाईन घेतलाय. ऑनलाईन जर का ह्याची लिंक मला सापडली तर मी खाली मेन्शन करेल. खूप मस्त मिरर आहे. सी सो ओपन होतो आणि ह्याला की चेन पण आहे. मी हा ऑफलाईन घेतलाय. मी ऑनलाईन चेक करेन, जर का मला भेटला ऑनलाईन लिंक भेटली तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. सो एकदम छान आहे. म्हणजे मेकअप करताना कसं जर का आपल्याला आयलायनर लावायचं आहे, काजळ लावायचं आहे, एकदम मस्त असं दिसतं याच्यामध्ये. सो खूप युजफुल गोष्ट आहे मुलींसाठी. आणि सोबतच मी आज जो हा टॉप घातलेला आहे ना, तो टॉप मी मिशोवरून घेतलेला आहे. हे जे गळ्यातला घातलेला आहे याचे ब्रँड पण मी मेन्शन करेन. हे पण मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. सो तुम्हाला जर का नेक पीस किंवा टॉप आवडला तर तुम्ही तो मिशोवरून घेऊ शकता. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मेन्शन करेनच सगळ्याच्या. सो या, तर आता आपण लावून घेऊयात फाउंडेशन. फाउंडेशनसाठी आज आपण यूज करणार आहोत मनीष मल्होत्राचं फाउंडेशन. सो मी हे रिसेंटलीच नवीन घेतलेलं आहे. ट्राय करून बघूया. मी ऑनलाईनच शेड चूज केलाय, त्याच्यामुळे हे बघूया आता कितपत मला माझ्या स्किन टोनला मॅच होतंय. सो मी ते थोडंसं घेते. फाउंडेशन जे आहे ना ते फक्त मी एक थेंब घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. म्हणजे एकदाच असं प्रेस केलेलं आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये जर का आपण कॅज्युअल लुक करतो, म्हणजे बाहेर जाताना लुक करतोय, तर अगदीच जास्त फाउंडेशन लावायची काही गरज नाही. थोडंसं फाउंडेशन घेतलं, इट्स नाईस, छान असं ब्लेंड होतं. आपण ते ब्लेंड छान केलं की मग पूर्ण फेसवरती आपल्याला छान असं ते ब्लेंड करता येतं. त्याच्यामुळे जास्त फाउंडेशनची गरज नाही लागत. आणि जास्त फाउंडेशननी काय होतं की ते आपल्याला खूपच मेकअप केलाय असं वाटतं, तर तसं वाटायला नको, म्हणून मी फक्त इथे एकदाच प्रेस केलेलं आहे फाउंडेशन. याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे मॉइश्चरायझर. तर मी इथे डॉक्टर शेट्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. हे जे मॉइश्चरायझर आहे ना ते ऑइल फ्री आहे. केसर अँड कोजिक ऍसिड मॉइश्चरायझिंग क्रीम. सो म्हणून ऑइल फ्री आहे, म्हणून मी हे मॉइश्चरायझर यूज करते. तुम्ही कुठलाही मॉइश्चरायझर यूज केलं तरी चालेल. फक्त एवढंच की जर का तुम्हाला ग्लोवी इफेक्ट नको हवा असेल, थोडंसं मॅट मध्ये पाहिजे असेल किंवा अगदी जास्त ऑइली नको हवं असेल तर तुम्ही ऑइल फ्री मॉइश्चरायझर यूज करू शकता. सो मी मॉइश्चरायझर घेतलेला आहे. आता ते मॉइश्चरायझर मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे फाउंडेशन मध्ये. ह्याच्याने काय होतं ना की त्याचं शेड पण थोडंसं छान होतं आणि ते फाउंडेशन खूप छान आणि मस्त असं ब्लेंड होतं, टेन्शनच नाही. सो मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हे आपण अप्लाय करूया. फाउंडेशन आपण अप्लाय करून घेतलेलं आहे. आता छान असं ब्लेंड करायचं आहे. वाव, तुम्ही ते बघू शकता किती लगेचच आणि परफेक्ट असं ब्लेंड होत आहे. रिझन आहे मॉइश्चरायझर मध्ये आपण फाउंडेशन मिक्स केलंय, त्याच्यामुळे ते अगदी लगेचच असं ब्लेंड होतं. तर मी इथे फाउंडेशन पण छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि अजिबात असं ऑइली असं नाही वाटत आहे. आणि मला पण असं खूप म्हणजे मेकअप केलाय असं नाही वाटत, एकदम फ्री आणि छान वाटतंय. मी आज काय ट्राय केलं की मॉइश्चरायझर मध्ये मी फाउंडेशन मिक्स केलं. सो ते माझ्यासाठी एकदम छान प्लस पॉइंट ठरलं की वाव, एकदम छान ब्लेंड पण झालंय, तुम्ही बघू शकता. आता आपण लावूयात कॉम्पॅक्ट. सो कॉम्पॅक्ट साठी मी इथे घेतलेली आहे कलर इसेन्सची कॉम्पॅक्ट. आणि लावून घेऊया. कॉम्पॅक्ट नंतर आपण लावणार आहोत आय शॅडो. तर आय शॅडो साठी मी ही स्विस ब्युटीची आय पॅलेट यूज करणार आहे. 02 शेड्स मधले ही आहे स्विस ब्युटीची. त्याच्यामधला शेड आपण यूज करू हा वाला
हा वाला शेड थोडासा यूज करूया आणि हा बस एकच यूज करूया. सो लेट्स गो. पिगमेंटेड आहे हा. ओके. नाईस. एकदम छान दिसते. सो ऑरेंज पीच मधून तो कलर होता, तो कलर मी इथे लावलेला आहे आणि छान वाटतंय. फक्त मी आता काय करते, इथे थोडस मीन्स आउटर कॉर्नरला हा जो डार्क ब्राऊन वाला आहे ना, तो थोडासा लावते आणि थोडस मर्ज करते त्याला, जास्त नाही. पण मस्त अशा आय शॅडो लावून घेतलेल्या आहेत आणि मी थोडंसं डार्क कलर मध्ये लावलेला आहे. तुम्हाला जो कलर छान वाटतो तो कलर तुम्ही लावू शकता. त्यानंतर आपण आयब्रोज थोड्याशा कोम करून घेऊयात. तर मला म्हणजे माझ्या ज्या आयब्रोज आहेत त्या एकदम छान दाट अशा आहेत, त्याच्यामुळे मला जास्त आयब्रोजला काही करावं लागत नाही. फक्त मी काय करणार आहे, ही कलर केमिस्ट्रीची आयब्रो पेन्सिल आहे, हिच्याने मी आधी छान असं कोम करून घेते. माझ्या आयब्रोज जे आहेत ना ते एकदम असे दाट आहेत आणि छान असे आयब्रोज आहेत, त्याच्यामुळे मला आयब्रोज करायची काय म्हणजे आयब्रोजला काही करावं लागत नाही. फक्त मी आयब्रोज छान असे केलेले असतील तर मग झालं. येस. सी, आता मी लावणार आहे आयलाइनर. इन कलरचं मॅक्सी ब्लॅकचं हे आयलाइनर आहे. सो लेट्स गो. आयलाइनर मात्र मी या मिरर मध्ये बघूनच लावणार आहे. वाव, मस्त असं आयलाइनर लागलंय. नाईस. हे आपण डोळ्याला लावून घेऊया. ते बघू शकता अगदी बारीक असं आयलाइनर मी लावते, जास्त ब्रॉड असं नाही लावत आणि बाहेर पण एकदम थोडस फक्त काढलेलं आहे बस. तर आता आपण लावूयात मस्कारा. मस्कारासाठी मी आज लावणार आहे हा स्विस ब्युटीचा मस्कारा. हा वॉटरप्रूफ नाहीये कारण की मला हा अगदी थोडासाच असा लावायचा आहे, जास्त नाही. काय मस्काराला लावणं म्हणजे मेकअप करताना हेच एक नको वाटतं. मी फक्त एकच कोट असा लावणार आहे, डबल कोट वगैरे नाही. वाव, तुम्ही डिफरन्स बघू शकता. खूप छान वाटतो मस्कारा लावला, पण काय होतं की तो मस्कारा काढताना खूप त्रास होतो. तुम्ही या डोळ्याचा आणि या डोळ्याचा डिफरन्स बघू शकता. सो मस्कारा लावायला एकदम छान वाटतं आणि लावल्यावरती आपले ते आयलॅशेस पण एकदम मस्त असे वाटतात. पण काय आहे की तो मस्कारा जेव्हा रिमूव्ह करायचा टाइम येतो ना, तेव्हा लिटरली आपल्या म्हणजे खूप कठीण होतं ते. माझ्यासाठी पण खूप कठीण आहे. तुमच्यासाठी काय, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. शक्यतो मला मस्कारा आवडतो, पण तो रिमूव्ह करायला थोडासा त्रास होतो, म्हणूनच नको वाटतं, म्हणून मी खूपदा मस्कारा नाही लावत. तर इथे आयलाइनर आणि मस्कारा पण आपण लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता लुक किती मस्त दिसतोय आता, आय लुक. सो आता आपण लावून घेऊयात ब्लश. तर ब्लश साठी मी आज यूज करणार आहे हे शुगर पॉपचं ब्लश. शेड आहे 01 रोज. आणि आता हे ब्लश लावून घेऊया. पिगमेंटेड आहे बरंच.
तर आता आपला बऱ्यापैकी म्हणजे सगळा मेकअप लुक झालेला आहे. ब्लश लावून घेतलेला आहे, आय मेकअप झालेला आहे. आता आपण लावूयात लिपस्टिक. सो लिपस्टिकसाठी मी आज यूज करणार आहे हिलारी रोडाची लिपस्टिक. शेड आहे फिअरलेस बेरी. मला असे थोडेसे डार्क शेडच जास्त आवडतात. न्यूड्स मी जास्त करून नाही लावत. सो लिप बाम लावलेलं आहे. ते लिप बाम आपण आता थोडंसं रिमूव्ह करूयात आधी टिश्यू पेपरने. ओके. आणि वाव, ह्याचं ॲप्लिकेटर पण खूप छान आहे हिलारी रोडाच्या लिपस्टिकचं. तर आपली लिपस्टिक पण लावून झालेली आहे. अशी छान दिसते. त्याची शेड एकदम मस्त आहे. हिलारी रोडाची फिअरलेस बेरी 16 म्हणून आहे. एकदम मस्त शेड आहे. आणि अशी रेड मरून नाही म्हणता ना, पण एकदम अशी रेड ब्राउनिश मधून आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मी याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. मी जे जे प्रोडक्ट्स आज यूज केलेले आहेत त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. सो या, आय एम रेडी. असे पण छान वाटतात किंवा तुम्ही मिडल पार्टिशन केलं तरीही छान वाटेल. सो आपला मेकअप तर इथे झालेला आहे. आणि या इयरिंग्स राहिले. सो मी हे कानातले घालते. नेकपीस तर हे खूप छान आहे. त्याच्यावरती हे कानातले एकदम छान असे वाटते. आणि सोबतच मी कधीही विसरत नाही टिकली. तर इथे माझा हा समर स्पेशल मेकअप लुक तयार आहे. आणि तुम्ही हा असा मेकअप लुक कॉलेजला जाताना किंवा ऑफिससाठी किंवा मग बाहेर कुठे तुम्ही शॉपिंगला जात असाल, फिरायला जात असाल, तेव्हा हा असा सिम्पल असा मेकअप लुक करू शकता. जास्त नाही, 10 ते 15 मिनिटं लागतात. तर तुम्हाला जर का माझा हा समर स्पेशल मेकअप लुक आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. माझ्याकडून तुम्हाला अजून नक्की कुठले कुठले व्हिडिओज बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला ते व्हिडिओज दाखवण्याचा. आणि जर का तुम्ही अजून मला सबस्क्राईब नसेल केलं तर धनश्री शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या अशाच मस्त मस्त व्हिडिओजसाठी. आणि सोबतच जर का तुम्ही फूडीज असाल तर माझा धनश्रीज किचन म्हणून हा चॅनल आहे रेसिपीजचा, त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.